लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करत असताना भरपूर अशा लाभार्थ्यांची ई-केवायसी चुकली आहे। ही ई-केवायसी चुकल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही पात्र असणार का? 1500 रुपये प्रति महिन्याला आम्हाला मिळतील का? भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून सध्या विचारला जाणारा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। ई-केवायसी करत असताना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती 2 प्रश्न विचारण्यात आल्या होत्या। त्यामध्ये पहिला प्रश्न असा होता की तुमच्या कुटुंबात एखादा व्यक्ती सर्व्हिसला आहे का, नोकरीला आहे का? परंतु तो प्रश्न थोडासा घुमून टाकण्यात आलेला होता। तो होय ऐवजी नाही करण्याचा होता। भरपूर असे लाभार्थी नाही केलेले आहेत, त्या ठिकाणी होय करायला पाहिजे होता। त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की तुमच्या कुटुंबात एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला लाभ घेत आहे का? तर त्या ठिकाणी तुम्हाला होय करायला पाहिजे होता, परंतु भरपूर असे लाभार्थी नाही केलेले आहेत। ज्यांनी GR समजून व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी योग्यरित्या माहिती दिली आहे, परंतु भरपूर असे लाभार्थी इतर कोणत्याही व्यक्तींचा व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी दोन्ही ऑप्शन नाही केलेले आहेत, म्हणजे त्यांची ई-केवायसी पूर्णपणे त्या ठिकाणी चुकली आहे। आता ई-केवायसी नजर चुकीने झाली असेल किंवा प्रश्न त्यांना समजलेला नसेल तर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल का, हा प्रश्न या ठिकाणी नक्की येत असतो। तर व्यवस्थित समजून घ्या, ई-केवायसी फक्त तुमच्या एकट्याची या ठिकाणी झाली नाही, तर 2 व्यक्तींची ई-केवायसी झाली आहे। जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत त्या महिलांची स्वतःची ई-केवायसी, त्याचबरोबर त्यांच्या वडिलांची किंवा पतींची, ज्यांनी अविवाहित होत्या त्यांनी वडिलांची ई-केवायसी केलेली आहे, त्याचबरोबर स्वतःची ई-केवायसी केलेली आहे। ज्या महिला विवाहित होत्या त्यांच्या पतींची आणि त्यांची स्वतःची, अशा पद्धतीने त्यांची ई-केवायसी झाली आहे। आता ज्या महिला अविवाहित होत्या, त्यांचे वडील नव्हते आणि त्याचबरोबर ज्या महिलांचे पती नव्हते, मग अशासाठी सध्या तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन GR घेऊन त्यामध्ये व्यवस्थित माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यांना फक्त हाफ ई-केवायसी करायची आहे आणि त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटित प्रमाणपत्र त्यांना अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे। हे सुद्धा व्यवस्थित यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली आहे, परंतु ज्यांनी ई-केवायसी चुकवली आहे त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही। नजर चुकीने जर तुम्ही होय ऐवजी जर नाही केला असेल तर काळजी करू नका, कारण ई-केवायसी 2 व्यक्तींची झाल्यामुळे त्या आधार कार्डच्या माध्यमातून लगेच त्यांना समजेल की हा व्यक्ती नोकरीला आहे किंवा नाही। नोकरीला असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्ही रिजेक्ट व्हाल, पण नोकरीला नसेल तर तुम्ही रिजेक्ट होणार नाही। जर तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक अपात्र ठरवलं जाईल। जर तुम्ही पात्र असाल तर काळजी करू नका, 100% तुम्ही या लाभास पात्र असणार आहेत। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।